स्वातंत्र्यवीर स्मारक समितीचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय चंद्रकांत लाखे, आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्त लष्कर प्रमुख माननीय मनोज पांडे, माननीय श्री मिलिंद कानडे, माननीय श्री अनिल देव, डॉक्टर अजय कुलकर्णी, श्री शिरीष दामले, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर जोग सर, माजी आमदार नागू गणार, डॉक्टर कोठेकर, प्रकाश इदलाबादकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बाजीराव साहेब, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या सगळ्यांकरता एक प्रेरणेचं स्तोत्र आहे. ते प्रखर देशभक्त तर होतेच, पण उत्तम कवी होते, साहित्यिक होते आणि विचारवंतही होते, इतिहासकारही होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श समाजसुधारकही होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक दृष्टिकोन हा विज्ञानवादी होता आणि विशेषतः हिंदुत्वाबद्दल त्यांनी वेळोवेळी जे विवेचन केलं ते आजच्याही वर्तमान काळात विशेष रूपाने अतिशय उपयोगाचं आहे. हिंदू समाजामध्ये असणारी जात पात, जातीयता, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि कोणी माणूस त्याच्या जातीने श्रेष्ठ नाहीये तर गुणांनी श्रेष्ठ आहे, या विचारावर त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं संपूर्ण जीवन हे एक त्याग, तपस्या आणि बलिदानाचा आदर्श आहे. एखाद्या परिवाराने आपल्या देशाकरता किती त्याग करावा याच्या इतका त्याग या देशात कोणत्याच परिवाराने केला नाही, इतका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाकरता त्याग केलेला आहे. एक राजकीय नेते मोठे आहेत, ते वारंवार सावरकरांवर टीका करायचे. एकदा मी त्यांना सांगितलं की तुम्ही सावरकरांना नीट वाचा. जेव्हा मी म्हटलं ते मला म्हणाले की ते असं आहे तसं सांगायला. मी त्यांना म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या देशात जर सावरकर मोठे नसतील तर कोणीच मोठे नाही. त्यांना मी विचारलं की तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? म्हणे 101%. म्हटलं माझं ऐका, तुम्ही विचारावर टीका करा, त्याच्याबद्दलची मतभिन्नता असू शकते, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाकरता जेवढा त्याग केला आहे, बलिदान केलं आहे त्यांच्या परिवारांनी, तेवढं कोणीच केलेलं नाही आहे, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. किती प्रखर देशभक्ती असावेचं ते उदाहरण आहे. देशाकरता किती हाल अपेष्टा सहन कराव्या म्हणजे त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून किती वेळा जेलमध्ये गेले आणि अंदमानच्या त्या तुरुंगातली छोटीशी खोली, तिथलं खारं पाणी आणि त्या ठिकाणी त्यांना किती यातना दिल्या गेल्या याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि म्हणून आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, खरं म्हणजे मला हे म्हणताना संकोच होतो, पण हे सत्य आहे की सावरकरांनी ज्या प्रमाणात आपल्या देशाकरता आणि आपल्या सगळ्यांकरता जेवढा त्याग केलेला आहे, त्या प्रमाणात आपल्या समाजाने मात्र त्यांच्याबरोबर न्याय केलेला नाही. ज्या प्रमाणामध्ये आपण सावरकरांचं कार्य, कर्तृत्वाचं कौतुक करण्याच्या ऐवजीच स्वातंत्र्यानंतर त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या, हा अतिशय दुर्भाग्यपूर्ण इतिहास आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जन्म झाला की मृत्यू होणारच, पण तो माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्वाचं आहे, लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य देखील फार कमी वर्षाचं होतं. विवेकानंदांचं आयुष्यही फार कमी वर्षाचं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यात एवढा संघर्ष होता की ना ते परिवाराच्या वाट्याला आले, त्या परिवार सगळं उद्ध्वस्त झालं, पण सगळ्या देशाकरता आपली स्वतःची आणि परिवाराची आहुती देणारे आद्य क्रांतिकारक देशभक्त म्हणून आपण त्यांना कधी विसरू शकत नाही.
मराठी साहित्यामध्ये विशेषतः उत्तम कवी, उत्तम लेखक, उत्तम विचारवंत म्हणून त्यांनी जी काही सुंदर गीतं गायली, ती तयार केली, ती एकाहून एक आहे. मला आठवतं, मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मुंबईमध्ये समुद्राच्या तीरावर वरळी बांद्रा या उड्डाणपुलाचं काम माझ्या काळात सुरू झालं. त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला माझी इच्छा होती की सावरकरांची 2 गीतं त्या ठिकाणी म्हटली जावी. बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते तो कार्यक्रम होता. त्यावेळी मी हृदयनाथ मंगेशकरांना विनंती केली आणि त्यावेळी आज ज्या मुलींनी एक गाणं म्हटलं ते आणि सागरा प्राण तळमळला आणि त्याचबरोबर जयोस्तुते हे 2 आणि बाळासाहेब ठाकरेंनी अजून एक म्हणून 3 गाणे हृदयनाथ मंगेशकर आणि गायकांनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या आधी गायले. त्यामुळे सावरकरांचा जो दृष्टिकोन होता तो खूप महत्वाचा आहे. परखड विचार होते, ते विज्ञानवादी होते, विज्ञानवादी समाज सुधारक होते. गायीच्या पोटात 36 कोटी देव आहे असं म्हणणाऱ्यांवर सावरकरांनी टीका केली. गाय हे उपयुक्त प्राणी आहे, पण आपण आजच्या पिढीला हे पटवून दिलं की गायीच्या गोमूत्रापासून काय होऊ शकतं, शेणापासून काय होऊ शकतं, देशी गायीचं दूध आणि इतर दुधामध्ये काय फरक आहे. त्याचा जेव्हा सायंटिफिक स्टडी झाला तेव्हा आपण लोकांना सांगू शकतो की इतर दुधापेक्षाही वेगळं काय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञानिक आधाराच्या आधारावर सावरकरांचं चिंतन होतं. आणि म्हणून आज देखील सावरकर भविष्यातला भारत निर्माण करण्याकरता अतिशय आवश्यक आहे. मला अतिशय आनंद आहे की तुम्ही कार्यालय उघडता, पण मी नेहमी लाख्यांना सांगता सांगता थकून गेलो. मी एक प्रोजेक्टर पण दिलं होतं प्रेझेंट, आणि मी त्यांना दरवेळेला अशी विनंती करेन की तुम्ही आज जे मुलांकरता स्पर्धा घेतली, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा, उद्या या निमित्ताने लाखो मुलं जरी हे अभ्यास करतील, वाचतील सावरकर, तर त्यांच्या मनापर्यंत सावरकर पोहोचतील. ते करण्याची जास्त आवश्यकता आहे. कार्यालय आणि बिल्डिंगा आणि स्मारक आणि पुतळे खूप होतात. काळाच्या ओघामध्ये लोक ते विसरतात, पण त्यांचे विचार पोचायचे असेल तर भविष्यातली तरुण पिढी, त्यांच्या विचारांनी प्रभावित होणारी तरुण पिढी उभी करणं हे आवश्यक आहे. मी हा प्रश्न विचारत नाही, पण आजच्या कार्यक्रमामध्ये 18 वर्षाच्या वरती किती युवक आहेत? मी जेव्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, डॉक्टर जोग साहेबांना आठवत असेल, मी त्यावेळी बाळाभाऊ पेठच्या झोपडपट्टीमध्ये डॉक्टर जोगांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं भाषण उत्तर नागपुरात केलं होतं, आणि त्या ठिकाणी त्यांनी सावरकर समजून सांगितले होते. आज सावरकरांचं व्यक्तित्व एवढं मोठं असताना ते सर्वव्यापी नाही होऊ शकलं, सर्व समाजापर्यंत ते पोहोचू शकलं नाही. आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा याच्या वरती उठून हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे, भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, आणि राष्ट्रवाद म्हणजे भारताचा इतिहास आहे, आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि विरासत ही आपली प्रेरणा आहे. आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीच्या आधारावर विश्वगुरू आपल्याला बनायचं असेल तर आपला वैचारिक आधार हा हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व आहे आणि हेच राष्ट्रीयत्व आहे, हे प्रखरपणे त्यांनी सांगितलं. माझ्या लहानपणी वि. ग. देशपांडेंचं या विदर्भ प्रीमियर सोसायटीमध्ये सावरकरांवर 3-4 दिवस भाषण व्हायचं, आणि त्यावेळी ते प्रखर हिंदू महासभेचे नेते होते. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सावरकरांचे विचार सांगितले. आणि आज हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही, हिंदुत्व हे धार्मिक शब्द नाही, हिंदुत्व हा जातीयवादी शब्द नाही, तर हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रवादाशी आहे, राष्ट्रीय संस्कृतीशी आहे. भारताची भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आहे, भारताचा इतिहास म्हणजे हिंदुत्वाचा इतिहास आहे, आणि हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे, ही जीवन पद्धती आहे. आणि धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य या अर्थाने उपयोग होतो. एखादा पत्रकार जेव्हा म्हणतो की मी पत्रकार आहे, पत्रकार धर्माचं पालन करतो आहे,
या ठिकाणी धर्माचा अर्थ कर्तव्य आहे. आणि म्हणून या काळामध्ये खऱ्या अर्थाने सावरकरांचं जे काही त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचे विचार आहेत, हे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांसमोर गेले पाहिजे. आपल्याकडे प्राध्यापक आहेत, साहित्यिक आहेत, आता सोशल मीडिया आली, पुस्तकच नाही वाचत कोण. तुमच्या आमच्या घरी दिवसभर छोटे मुलं मोबाईलवर टक 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 करत असतात. सगळ्यांकडे ही बिमारी आहे. आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग आहे. मी फार सोशल मीडियामध्ये नाही आहे, पण मला 2.5 ते 3 लाख रुपये महिना मिळतो. कारण त्याच्यावर जे भाषणं सर्कल होतात, जगात जातात. एक भाषण झालं की कधी कधी 80 लाख 1 कोटी लोकांपर्यंत ते भाषण पोहोचतं. अमेरिका, कॅनडापर्यंत जातं. त्यामुळे आता लोकांना रील पाहिजे. जर सावरकरांच्या जीवनावर तुम्ही उत्तम लोकांना एंगेज करून छोट्या रील्स तयार केल्या आणि त्या सोशल मीडियातून पाठवल्या, तर आज जे 15 वर्षाचे 20 वर्षाचे किंवा आज जी मुलं आहेत शाळेतली, त्यांना सावरकर कळतील. आता कुठे माहिती आहे लोकांना? सुधीर फडके माहीत नाही, त्यांचा सिनेमा माहिती नाही, आज विक्रम सावरकर माहिती नाही. माझ्या मुलाला माहिती नाही की आणीबाणी काय होती. आणि आपल्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये एक फरक होता. इंग्रज कुठे गेले की डायरी लिहायचे. तुम्ही इंग्लंडमध्ये जा, शेक्सपियरचं घर आहे, सगळे म्युझियम झाले आहेत. आणि रोज इंग्रज कुठेही गेला की डायरी लिहायचा. आपण लिहितच नाही. आता मला बिंदू माधव पुराणिक यांच्या कन्या भेटल्या. माझी आई मला लहानपणी सांगायची समजून की एकटा हिंदू महासभेकरता भर याच्यात आक्रमक रीतीने सगळ्या शहरात फिरून लोकांची साथ मिळो की न मिळो, पण हिंदुत्वाचा प्रचार करण्याकरता ते एक ज्वलंत देशभक्त होते. आता माहिती आहे नाव कोणाला? आता लाखी 67-68 झाला, मी पण झालो. आपल्याला जे माहिती आहे ते आपल्या मुलांना माहिती नाही. आणि आपण त्याच्याकरता प्रयत्न जर करायचा असेल तर हा इतिहास एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केला पाहिजे. तुम्ही कार्यालय जरूर बांधा. आम्ही बांधले कार्यालय खूप झाले आमचे. पण विचार आहे का नाही कार्यालयात, तो महत्वाचा ना. शेवटी जो विचार आहे तो कार्यालयातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. कार्यालयात एअर कंडिशन आहे, फर्निचर आहे. आधीच्या कार्यालयात, आमच्या तेक पुतळा कार्यालयात काहीच नव्हतं. पण विचार जो होता तो महत्वाचा, तो असला पाहिजे. आजही तो विचार कार्यालयात ठेवण्याचा प्रयत्न करणारे करत आहेत. पण तो विचार जो आहे तो राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रवादाचा विचार, आणि त्या विचाराबद्दलची कटिबद्धता असणारी जी एक पिढी होती ती हळूहळू संपत चालली आहे. आणि नवीन पिढी जी आहे ती आता स्वाभाविकपणे कालाय तस्मै नमः. आजच्या कार्यक्रमात धोतर घालणारा एकही नाही आहे. पण हाच कार्यक्रम जर 60 वर्षापूर्वी झाला असता तर काही टोपी हिंदू महासभेची संघाची नाही म्हणत, ती घालणारी, आणि असे 100-200 लोक 500 लोक दिसले असते. आपल्या इथे लहानपणी मला सांगितलं होतं की हिंदू महासभेचं अधिवेशन झालं होतं नागपूर, तेव्हा त्याचा मोर्चा निघाला. सावरकर होते खुल्या जीपमध्ये, आणि आपले जे वर्मा व्हाईस प्रिन्सिपाल होते ना सिपांडपेलामध्ये, जगन्नाथ प्रसाद म्हणून, त्यांचे वडील होते ते हिंदू महासभा. त्यावेळी तो मोठा मोर्चा, हजारो लोक त्यावेळी निघाला. पण काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलत जाते, माणसं बदलत जातात. पण विचार भविष्यातल्या देशाकरता आवश्यक आहे, भविष्यातल्या समाजाकरता इतिहास आवश्यक आहे. आणि म्हणून आपली जी जीवन मूल्य आहेत, जी हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती संबंधित आहेत, त्याच्या आधारावर आत्मनिर्भर स्वावलंबी भारत झाला पाहिजे. आणि समाजामधली छुवाछूत, अस्पृश्यता आणि जातीवाद संपला पाहिजे. मी पण राजकारणात आहे. मी लोकसभा लढलो आणि मी भर लोकसभेत 10,000 लोकांसमोर सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. म्हटलं मी नाही करत कॉम्प्रोमाइज. कुठेतरी आपल्याला आपले विचार जे आहेत की माणूस हा जातीने मोठा नाही, माणूस हा गुणांनी मोठा आहे. माणूस गुणांनी मोठा आहे. आणि आपण जर त्यावेळी जातीयता, अस्पृश्यता जर नसती झाली हिंदू धर्मात. काल मला
एकाने सांगितलं, मी पुण्यात होतो, एक मोठे नेते सांगत होते की कोकणामध्ये असं झालं की ती कोंबडी यांच्या घरातली त्याच्या बाजूच्या भावाच्या घरात गेली, तो मुसलमान झाला. म्हणजे आता काही लोक गेले फॉरेनमध्ये, समुद्र ओलांडला, हिंदू धर्माच्या बाहेर. असं कुठे चालणार आहे का? ब्राह्मण श्रेष्ठ, असं कसं श्रेष्ठ? माणूस हा जातीने श्रेष्ठ नाही, माणूस हा गुणाने श्रेष्ठ आहे. विज्ञानाच्या कसोटीच्या आधारावर सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे, असा प्रकार विचार समाज सुधारक सावरकरांनी मांडला. मग आपण का जातीयवादी कल्पनांमध्ये फसतो? तेव्हा कुठेतरी हे विचार आज ज्या लोकांनी वक्तृत्व स्पर्धा भाग घेतला त्यांच्या मनावर हे संस्कार बिंबवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीने केला पाहिजे. आणि तो बिल्डिंग उभा करण्यापेक्षाही महत्वाचा आहे. माझ्यावर नाराज नका हो, तुमची बिल्डिंग जरूर उभा करा, 5-10 लाख रुपये मी डोनेशन देईन. पण तुम्ही हे डोनेशन या स्पर्धा, मी तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतो. आपण सांस्कृतिक महोत्सवात सकाळी भक्ती महोत्सव करतो. 30,000 मुलांनी 2 वर्षापूर्वी वंदे मातरम आणि मनाचे श्लोक एका वेळी म्हटले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि यावर्षी 53,000 मुला मुलींनी 3 अध्याय मुखोद्गत एकाच वेळी म्हटले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आता यावर्षी आम्ही ठरवलं आहे, पाहू शक्य होते की नाही, की यावर्षी आपण 1,00,000 मुलांनी संपूर्ण भगवद्गीता ही पूर्ण सगळ्यांनी एका वेळी म्हणायची. 1,00,000 मुलांनी हा रेकॉर्ड करायचा. आणि हे होऊ शकतं. तेव्हा आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली विरासत, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे कोणा एका जातीचे नाही आहेत, हे आमच्या सगळ्यांचे आहेत. शिवाजी महाराज मराठ्यांचे, टिळक ब्राह्मणांचे, सावरकर ब्राह्मणांचे, महात्मा फुले माळ्यांचे आणि आंबेडकर दलितांचे. कोणी सांगितलं? जर कोणी असं सांगत असेल तर आपल्याला सांगितले भारतीयांचे आहेत, आमच्या सगळ्यांचे आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या भिंती तोडल्या पाहिजे. मला संधी मिळाली, मी बौद्ध गयाला गेलो होतो आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जितका प्रभू रामकृष्णांबद्दल बुद्ध आणि महावीरांबद्दलही आदर आहे. तर मी 22,000 कोटी रुपये खर्च करून बौद्ध सर्किट म्हणून एक मोठा रस्ते बांधले सगळे, जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, जिथे त्यांचं देहावसन झालं, या सगळ्या ठिकाणी 60-60 ठिकाणी मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला. तर जगातले जे बौद्ध भिक्खू होते ते 6,000 लोक अधिवेशनाला बौद्ध गयाला एकत्र. नागपुरातून बरेचसे लोक बौद्ध भिक्खू म्हणून ते तिथे माझ्याकडे आले, सुलेखा ते कुंभारांना घेऊन. आणि ते म्हणाले की जगातले जेवढे बौद्ध भिक्खू आहेत त्यांचा इच्छा आहे की तुमचा सत्कार करायचा. तर मी म्हटलं मी नक्की येईन. मी आणि कांचन त्या कार्यक्रमाला गेलो. आणि ज्यावेळी मी पूर्ण भगवान गौतम बुद्धांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी बोधी वृक्षाच्या समोर उभा राहिलो. हवा धून नव्हती. योगायोग आहे, त्यावेळी अचानक त्या वृक्षाचं एक झाड, एक पान निघालं आणि ते पान निघत हळूहळू माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावरून पडून ते कांचनच्या खांद्यावर पडलं. तर माझ्याबरोबर 200-250 बौद्ध भिक्खू होते आणि बहुतेक इंग्लिशमध्ये बोलत होते. मराठी, त्यातले हिंदी मराठी बोलणारे एक 15-20-25 असतील. बाकी जपान, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, साऊथ ईस्ट एशियामधूनही खूप होते. आणि ते सगळे मला म्हणाले की तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी आशीर्वाद दिला. त्यातला एक बहुतेक तो भारतातला असेल. तो म्हणा की तुम्ही हिंदू आहात तरी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी आशीर्वाद दिला. तर मी म्हटलं हिंदू आणि बौद्ध फरक काय आहे? माझ्या लहानपणी मी नाही शिकलो कधी. बौद्ध किंवा जैन मुनी किंवा बौद्ध, भगवान गौतम बुद्ध हे आपलं भगवान परमेश्वर आहे हेच आम्ही शिकलो. त्यामुळे अनेक वेळा काही कारणांनी जर काही गैरसमज असतील ते दूर करून अखंड भारत
हिंदुत्व भारतीयत्व याच्या आधारावर जात पंथ धर्म भाषा सोडून भारतीय समाज एक झाला पाहिजे, हे स्वातंत्र्यवीरांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न कृतिशील करण्यामध्ये एक पिढी संपली, आता नवीन पिढी जी आहे, मला वाटतं बहुतेक चंद्रकांत लाखेकडनं 100 पुस्तकं घेतली विकत. माझी जन्मठेप नाही, साहित्य प्रसार केला. तो म्हणे एवढ्या कॉपी नाही. म्हटलं मला देत. आणि मी ठरवलं की ज्यांच्याकडे मुंज झाली तिथे त्यांच्याकडे प्रेझेंट माझी जन्मठेप द्यायची. इतकं सुंदर पुस्तक आहे की हे पुस्तक जो वाचेल त्याच्या डोळ्यातून पाणी येणार नाही असा माणूसच सापडू शकत नाही, इतकं ते संवेदनशील आहे. आणि त्यामुळे सावरकरांचं जीवन, व्यक्तित्व, कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांची देशभक्ती, हे नवीन पिढीमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याच्यात तुम्ही प्राधान्य द्या अशी माझी पुन्हा एकदा विनंती आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला हा असा पुरस्कार द्यायला हे 100-150 लोक आहे. 10,000 लोकांचे आले पाहिजे सावरकरांच्या नावावर. असं नाही वाटत तुम्हाला? पुन्हा पुन्हा लाखे गडकरीला भेटले, गडकरी लाखेंना भेटले, दोघे देवांकडे गेले आणि 50 लोक आले आणि एक पुरस्कार दिला. असं कसं जमेल? सर्वव्यापी झालं. मला खूप आधी मुलगी बोलली, ती नंदनवन झोपडपट्टीतली, आणि तुमच्या स्पर्धेचं सगळ्यात मोठं यश आहे की नंदनवन झोपडपट्टीत राहणारी मुलींनी सावरकरांचा अभ्यास केला. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला याकरता सांगतो की मी वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेतूनच पुढे आलो. मी क्रिकेट खेळायचो नील सिटी शाळेत, तुम्हाला माहिती दवंडे सर होते. तर आमच्याबरोबरची मुलगी भाषण करताना अडकली. तर आम्ही आपले टवाळखोर पोरांमध्येच होतो सगळे. मी आवाज दिला, ए पाणी पी पाणी पी पाणी पी. ती अडकली, ती इकडे तिकडे पाहायला लागली. तर आमच्या हेडमास्टरनी पाहिलं, दवंडे सरांनी, आम्हाला केंनी खूप बळवलं. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला की तिच्यात हिंमत तरी आहे म्हणे उभं राहायची, तुझ्यात आहे का म्हणे? आम्ही कधी वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा बघितल्यात नाही, पण हेडमास्टरने ताव दिला का तुझ्यात हिंमत आहे का, तर करूनच द्या. त्यावेळी डोकं असंच होतं. ठीक आहे, हे बोलत्या हेडमास्टर म्हणून तर दाखवत. मी सुरू केलं भाषण द्यायला आणि लाईनीने बक्षिसं मिळाले. आणि या बक्षिसं मिळत असताना गोल्ड मेडल मिळालं युनिव्हर्सिटीचं. आणि मी सगळ्यात मोठा फायदा की वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत जायच्या आधी कोणावरही बोलायचं तर पुस्तक वाचावं लागायचं, ते पॉईंट निघायचे. आणि मग आमचे सर जे होते ते आम्हाला पॉईंट्स लिहून द्यायचे. आणि मग त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा, त्या इतिहासाचा अभ्यास व्हायचा. त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम तुम्ही हा घेतला की ज्यातून सावरकरांचं खऱ्या अर्थाने गेलं. पण सावरकरांचं जे साहित्य आहे, पुढच्या वेळेपासून माझी जन्मठेप एक पुस्तक पण सगळ्यांना द्या. हे इतकं सुंदर पुस्तक आहे. सावरकरांचा सिनेमा हा आपण लोकांपर्यंत नाही पोहोचू शकलो. अनेक भाषेमध्ये सावरकरांचा चित्रपट निघाला. तो हिरो जो होता पंजाबमधला, नाही माझं फार जवळचे संबंध आहे त्याच्याशी, हुड्डा. त्याची आई भाजपची कार्यकर्ती होती. तर तो मला म्हणाला, मी स्वतः तो चित्रपट बघायला गेलो होतो. त्यांनी खूप मेहनत केली, खूप सुंदर चित्रपट तयार केला, पण आर्थिक दृष्ट्याने यशस्वी झाला. आज मला रितेश देशमुख सकाळी घरी आले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करा, 80 कोटी खर्च करा. मी त्यांना म्हटलं 80 कोटी करता, पण मग हे पैसे पण निघाले पाहिजे आणि लोक चांगल्या चित्रपटाला खूप साथ देतात. मी आत्ता एक महिन्याभरापूर्वी मुंबईत होतो. आमच्या, तुम्ही कदाचित बघितलं असेल का, रोड सेफ्टीवर दिवसभर शूटिंग झालं. अमिताभ बच्चन होते आणि विकी कौशल. आता आम्हाला जुने सगळे आमच्या काळातलेच नट जास्त आहेत, विकी कौशल म्हणून आणि आलिया भट. आम्ही दिवसभर शूटिंग होत होतं. तर त्यावेळी त्या धुरंधरचं ते सांगत होतं की कोणाला वाटलं नाही एवढं यश मिळेल. त्यामुळे सावरकरांचा चित्रपट, सावरकरांची नाटकं, हे सावरकरांचं साहित्य, सावरकरांच्या कविता
लता मंगेशकर आणि पूर्ण मंगेशकर परिवार हा सावरकरांना समर्पित होता. पण ज्या प्रमाणामध्ये हे आपलं अपयश आहे की ते एवढं उत्तम असूनही आपण त्याला समाजव्यापी नाही बनवू शकलो. ते जास्तीत जास्त बनवणं आणि सावरकरांचा विचार समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या मनातले गैरसमज दूर करून तो सावरकर भक्त होणं, राष्ट्रवादी होणं, हे सगळ्यात महत्त्व आहे. तर भविष्यातला भारत विश्वगुरू बनणार आहे, तर भविष्यातला भारत स्वावलंबी बनणार आहे. आणि म्हणून सावरकरांनी त्यांच्या याच्यात सांगितलं होतं. मला आठवतं मी ज्यावेळी आता वॉर सुरू आहे इराण आणि इस्रायलमध्ये, तेव्हा मी शिपिंग मंत्री होतो आणि त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी इराणबरोबर करार केला होता की चाबार पोर्ट बनवायचं. होऊ शकलं नाही, खूप अडचणी होत्या. मग मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे याच्यात किती अडचणी आहे? म्हटलं आहेत, पण म्हटलं आपल्या राष्ट्रीय दृष्टिकोनातून हे आवश्यक आहे. मी 7 वेळा इराणमध्ये गेलो, चाबारला गेलो आणि पोर्ट बनवलं. नंतरच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यानंतर आता पोर्ट झालेला आहे, पण बऱ्याच गोष्टी त्यात अडचणीच्या इतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये झाल्या. पण त्याची विशेषता आहे, सावरकरांनी लिहून ठेवलं आहे की आपण कांडल्यावरून निघालो तर 4-4.5 दिवसाच्या आत आपण चाबारला पोचतो आणि चाबारवरून आपण डायरेक्ट तिकडे युरोपमध्ये जाऊ शकतो, इजिप्तमध्ये जाऊ शकतो, रशियात जाऊ शकतो. म्हणजे त्या काळात अखंड इकडे कराची पोर्ट आहे, इकडे बंदर अब्बास आहे आणि तिकडे दुबई आहे. आणि या इराणमधलं हे चाबार पोर्ट हे किती स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ महत्त्वाचं आहे हे त्या काळात सावरकरांनी लिहून ठेवलं. त्यामुळे ते दूरदृष्टी होती, प्रखर राष्ट्रभक्त होते आणि आपल्या सगळ्यांना त्यांचा विचार, त्यांचं कार्य, कर्तृत्व लोकांपर्यंत नेलं पाहिजे. आणि आज स्वातंत्र्यवीरांच्या नावाचा पुरस्कार आपण जनरल सेवानिवृत्त लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना देतोय. हाही विशेष आनंदाचा क्षण आहे माझ्याकरता, याकरता आहे की मनोज आणि त्यांचा परिवार यांचा माझा अतिशय जवळचं नातंही पण आहे. माझे सख्खे आतेभाऊ बजाजनगरमध्ये वसंतराव पंडे, त्यांच्या सख्या चुलत भावाचा मनोज मुलगा आपल्या इथे डॉक्टर साहेबांना विद्यापीठामध्ये डॉक्टर चंदू पंडे होते आणि त्यामुळे मनोज नागपुरातच वाढलेला आहे. आणि आपला एक मराठी माणूस आपल्यातला आज चीफ ऑफ द आर्मी स्टाफ होतो, हा आपल्याकरता खूप अभिमानाचा विषय आहे. आणि मी विशेष रूपाने मनोज लष्कर प्रमुख होण्याच्या आधी, त्याचं सिलेक्शन होण्याच्या आधी मला दिल्लीमध्ये अनेक पूर्व लष्कर प्रमुखांशी पण संधी मिळाली. माझे एक राज्यमंत्री पण पूर्व लष्कर प्रमुख होते आणि त्या सगळ्यांनी मनोजची खूप तारीफ केली. तो ईस्टर्न कमांडचा प्रमुख होता, निरनिराळ्या सीमांवर होता आणि त्यांनी अतिशय उत्तम कार्य आपल्या भारतीय सैन्यामध्ये केलं आणि म्हणूनच लष्कर प्रमुख सारख्या सर्वोच्च पदावर जाण्याची त्याला संधी मिळाली. आणि म्हणून सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताच्या नावाने असणारा पुरस्कार हा मनोज पांडे यांना मिळतो आहे. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. मी मनापासून समितीलाही धन्यवाद देतो की आपण त्यांच्या नावाची निवड केली आणि मनोजलाही पण. त्याचा आता सेवानिवृत्तीचा काळ संपलेला आहे आणि आता समाजाकरता, देशाकरता बरंच काही करण्याची त्याच्या मनात इच्छाही पण आहे. त्यामुळे अशीच देशसेवा भविष्यात त्याच्या हातून देशाकरता होईल, याकरता आपल्या सगळ्यांच्या वतीने माझ्याकडून मनोजला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.